पहले सोशल मीडिया पर एक वीडियो तेजी से वायरल हुआ था, जिसमें नितिन नंदगांवकर जी ने तेज आवाज में यह सवाल उठाया था कि आखिर छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीरें ऐसे अपमानजनक और गंदगी से भरे स्थानों पर क्यों लगाई जा रही हैं, जहां चारों तरफ बदबू, कीचड़ और लघुशंका की समस्या है। उन्होंने यह भी कहा था कि महाराज सिर्फ एक फोटो नहीं बल्कि महाराष्ट्र की अस्मिता है और इस तरह की जगहों पर उनका फोटो लगाया जाना किसी भी रूप में स्वीकार्य नहीं है। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देवाभावाने झळकावलाय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आपल्याला माझी हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आपण जिथे तिथे मोठे मोठे फलक लावले, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊ म्हणून आपण प्रसिद्ध झालात, पण हे करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मान सन्मान करायला विसरलात। कारण आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा त्यांचे बॅनर शौचालयावर, कचरा पेटीवर, जिथे लोक येऊन दिवस रात्र मुततात, लघुशंका करतात, अशा ठिकाणी देवाभाऊ तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आणून सोडलेला आहे। आता वास्तविक पाहता महाराजांचा फोटो आणि इथे येऊन जे लघुशंका करतात, याच इथे येऊन तुम्हाला बघतात आणि महाराजांकडे तोंड करून तिथे लघुशंका करतात। अशा गोष्टी या तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, एक GR काढला पाहिजे की अशा पद्धतीने आपत्तीजनक किंवा महाराजांची विटंबना जे कोणी करतील किंवा आपण स्वतः त्याला जबाबदार आहात। कारण आपल्या या प्रसिद्धी करण्याच्या नादामध्ये देवाभाऊ आपण या प्रत्येक अशा छोट्या मोठ्या भिंतींवर, आता इथे दारूच्या बाटल्या आहेत, इथे सर्व लघुशंका करतात, तिथे ते सगळं जे पाणी दिसतंय ना ते पावसाचं पाणी नाहीये, तर तिथे लघुशंका केलेलं, मी जिथे या ठिकाणी उभा आहे ते पण माझे तिथे पाय जे आहेत ते असेच भरलेले आहेत आणि मी तिथे जाऊ पण शकत नाही, तिथे बरंच काय काय आहे। पण मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एक काम कर राजा, अतिशय सन्मानाने तो बॅनर काढ, तो फोटो व्यवस्थित काढ, जा। देवाभाऊ तुमच्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना सांगा की जिथे जिथे असे जर फोटो लागलेले असतील तर ते सन्मानाने काढा, व्यवस्थित काढ। मग कसं व्यवस्थित फाटला नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित काढ। हे इथेच चित्र नाही आहे देवाभाऊ, हे सगळीकडे महाराजांच्या अशा पद्धतीने फोटो लावलेले आहेत। मला तर वाटतं की आपल्याला देवाभाऊ, आपल्याला महाराजांचा आदरच नाहीये। कारण जर तुमचे जर असे कार्यकर्ते जर असे कुठेही जर लावणार असतील महाराजांचे फोटो, तर हे कोण बघणार? म्हणजे आपल्या स्वतःच्या पब्लिसिटीसाठी म्हणून आपण महाराजांना अशा पद्धतीने दाखवणार का? इथे कोणी पण येतोय आणि मुततय सरळ सरळ, इथे उभं राहू शकत नाही, एवढी दुर्गंधी आहे, एवढा घाण वास आहे आणि आपण तिथे महाराजांना ठेवलंय। महाराजांबद्दल ना कोणाला आस्था राहिले, ना महाराजाला कोणी आदर्श मानतात, फक्त महाराजांचा राजकारण्यांनी वापरच केलेला आहे। आणि देवाभाऊ तुमची ही प्रसिद्धी महाराजांचा अपमान करतोय याचं कोणालाच भान नाहीये। तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला, कारण जिथे शौचालय आहे, जिथे ओपन पदे सगळेजण इथे येऊन मुततायत, महाराजांच्या डोळ्या देखत महाराजांच्या समोर मुततायत आणि तुमचं जे संविधानिक पद आहे, मुख्यमंत्री हे संविधानाने दिलेलं तुम्हाला पद आहे, त्याची गरिमा, महाराजांची गरिमा, तुमची गरिमा तर सोडून द्या, पण संविधानिक पदाची गरिमा कोणाला नाहीये। पण निदान तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराजांचा अशा पद्धतीने अपमान तुम्ही स्वतः करताय, कारण तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे देवाभाऊ या नावाची। कारण आता हा बॅनर असा निघत नाहीये, त्याची अजून विटंबना होण्यापेक्षा मी त्याला कलर लावतोय।
कोणाला सोडत नाही ना देवा तुम्ही. जिथे जिथे असे प्रकार घडतील, माझी सर्व शिवप्रेमींना, महाराष्ट्रातली सर्वांना मला कळकळीची विनंती आहे, महाराजांना असं रस्त्यावर कोणी जर आणत असेल तर त्याचा विरोध करा, त्याचा निषेध करा. जागेवर त्यांना सन्मानाने ते पुसून टाका. यांचे फोटो ठेवायचे असतील तर राहू दे, मला काही ऑब्जेक्शन नाही. पण तरी पण सांगतो, संवैधानिक पद आहे, पण त्यांना जर त्याची गरिमा जर ओळखता नसेल आले तर त्यांना तिथेच राहू द्या, पण महाराज नाही. इस वीडियो के वायरल होने के बाद IBN न्यूज लाइव की टीम ने मुंबई के अलग अलग इलाकों का दौरा किया ताकि यह देखा जा सके कि क्या हालात में सुधार आया है. लेकिन हमारी ग्राउंड रिपोर्ट में सामने आया कि नंदगांवकर जी की आपत्ति और विरोध के बावजूद आज भी कुछ जगहों पर वही स्थिति जस की तस बनी हुई है. साउथ मुंबई के BPT रोड पर शिवड़ी पेट्रोल पंप के पास बड़े बड़े बैनरों पर छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीरें लगी हुई हैं, लेकिन इन पोस्टरों की हालत बेहद खराब है. इनके आसपास कीचड़ जमा है, नीचे गंदा पानी भरा हुआ है. महाराज की तस्वीर पर धूल, मिट्टी और गंदगी की मोटी परत जमी हुई है. दूर से देखने पर ही पता चलता है कि ये बैनर लंबे समय से ऐसे ही खराब हालत में पड़े हुए हैं. यह पूरा दृश्य देखकर साफ समझ आता है कि नंदगांवकर जी ने जिन बातों को लेकर पहले आवाज उठाई थी, वही परिस्थितियां आज भी जिंदा हैं. बस जगह बदल गई है, लेकिन समस्या वही है. मौके पर मौजूद लोगों ने बताया कि ये बैनर कई दिनों से ऐसे ही लगे हुए हैं. यहाँ रोजाना लोग इसी गंदगी, बदबू और कीचड़ के बीच से गुजरते हैं और उनके ठीक ऊपर महाराज की तस्वीर है. इस पूरी जगह पर कोई देख रेख नहीं है, कोई मेंटेनेंस नहीं है और पूरा एरिया बदहाल दिखाई देता है. वर्तमान स्थिति यही दिखाती है कि जिस मुद्दे को लेकर पहले सवाल उठे थे, वह मुद्दा आज भी उतना ही जरूरी और उतना ही संवेदनशील है. IBN न्यूज लाइव ने आज सिर्फ यह दिखाया है कि पहले जो सवाल उठे थे वे अभी भी कायम हैं. पहले वायरल हुए वीडियो की तस्वीरें और आज साउथ मुंबई के शिवड़ी में दिख रही हकीकत, दोनों एक ही बात कहते हैं कि महाराज की तस्वीरें आखिर ऐसे स्थानों पर क्यों लगाई जा रही हैं, जहां सम्मान नहीं बल्कि गंदगी और लापरवाही ज्यादा नजर आती है.